नमस्कार मित्रांनो. जनगणने अंतर्गत आपला आज चौथा भाग आहे, म्हणजे चौथा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रगणक यांनी कशा पद्धतीने मोबाईल ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनी प्रत्येक टॅब म्हणजे जी प्रत्येक माहिती आहे ती कशा पद्धतीने भरायची त्याविषयी माहिती घेतली. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मांडणीदर्शक नकाशा याविषयी माहिती घेतली. नकाशा तयार करताना पहिल्या पॉईंटपासून तर शेवटपर्यंत कशा पद्धतीने प्रोसिजर करायची, म्हणजे हा मॅप कशा पद्धतीने तयार करायचा याविषयी माहिती दिली आहे. त्यानंतर तिसरा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. प्रत्येक इमारत प्रकारनुसार त्याला कशा पद्धतीने नंबरिंग द्यायचे, म्हणजे गणना घर क्रमांक, इमारत क्रमांक कशा पद्धतीने द्यायचे आणि गणना घर क्रमांकसुद्धा प्रत्येक वेगळी इमारत असेल तर ती कशा पद्धतीने चेंज होईल किंवा कशा पद्धतीने दिली जाईल याविषयी चित्ररूपाने माहिती दिलेली आहे. हे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील किंबहुना ते व्हिडिओ पाहूनच घ्या, म्हणजे तुम्हाला कोणताच मनामध्ये डाऊट राहणार नाही. सर्व कन्सेप्ट क्लिअर होईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून आपण ते व्हिडिओ पाहू शकता. आणि आजच्या आपल्या चौथ्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कमेंट आले होते की सुपरवायझर यांनी प्रगणकाचं काम कशा पद्धतीने चेक करायचं, तपासायचं आणि मोबाईल ॲपमध्ये कशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया करायची याविषयी व्हिडिओ तयार करा. मग प्रगणक यांचं काम पाहताना सुपरवायझर यांनी मोबाईलमध्ये कशा पद्धतीने प्रक्रिया करायची ते पाहूया. आता मोबाईल ॲप सुपरवायझर यांनी डाउनलोड केलं, रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही संपूर्ण सारखी असणार आहे प्रगणक किंवा सुपरवायझर यांची. माझा पहिला व्हिडिओ पहा, स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन लॉगिन कशा पद्धतीने करायचं दिलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आता सपोज यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मग या पद्धतीने पहिली स्क्रीन येणार आहे सुपरवायझर यांची. पहिल्या स्क्रीनवर सुपरवायझर काय करतील, या ठिकाणी ड्रॉपडाऊन एरो आहे, या एरोवर क्लिक करतील. या एरोवर क्लिक केल्यानंतर सुपरवायझरच्या अंतर्गत किती त्यांना प्रगणक नेमून दिलेले आहेत त्यांची यादी दिसेल. म्हणजे या ठिकाणी 6 प्रगणक नेमले आहेत. मग यांची सर्वांची यादी त्यांना दिसणार आहे. या ठिकाणी किशोर, हरीश, प्रकाश त्यांचे प्रथम नाव आपल्याला दिसणार आहे. मग या 6 प्रगणकांचं काम आपल्याला रोज चेक करायचं आहे. मग सर्वात अगोदर फॉर एक्झाम्पल म्हणून मी किशोर या ठिकाणी क्लिक करतो, म्हणजे पहिले प्रगणक यांनी आज काय काम केलेले आहे ते चेक करायचं आहे. मग या किशोर या ठिकाणी आय डीवर मी क्लिक करतो. मग त्यांच्या घर यादी गट क्रमांक इथं दिसणार आहे. त्यानंतर जिल्हा, तहसील, गाव ती माहिती दिसणार आहे. आता अभिलेखे तपासण्यासाठी इथं क्लिक करा, यावर क्लिक करूया. आता अशा पद्धतीने स्क्रीन दिसणार आहे. सदर प्रगणक यांचे सर्व काम आपल्याला इथं दिसणार आहे. पहिला पॉईंट आहे ओळख क्रमांक. मग या ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक करा. आता त्यांनी पहिल्या दिवशी 1 ते 5 इमारतींची माहिती भरलेली आहे, म्हणजे 1 ते 5 गणना घरं त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. मग ते सर्व नंबर इथं दिसतील. मग सर्वात अगोदर 001 ही ओळख क्रमांक, यावर त्यांनी काय माहिती भरलेली आहे हे चेक करण्यासाठी यावर क्लिक करूया. आता आणणे या टॅबवर क्लिक करा. आता या ठिकाणी ओळख क्रमांक 1 मध्ये इमारत क्रमांक 1 त्यांनी नमूद केलेली आहे आणि गणना घर क्रमांक काय आलेला आहे 0001. आता सदर या इमारती किंवा या गणना घर क्रमांकामध्ये जे कुटुंब राहत आहेत त्या कुटुंबाचे 34 प्रश्नांची उत्तरं चेक करण्यासाठी आधी भरलेला डाटा या ठिकाणी क्लिक करा. मग त्या कुटुंबाची किंवा त्या गणना घराअंतर्गत जेवढे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न इथं दिसतील. मग त्या सर्व भरलेली माहिती इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही माहिती वाचायची. आता सदर जे कुटुंब होतं यांची सर्व माहिती वाचली, बरोबर आहे, मग ठीक आहे या ठिकाणी क्लिक करायचं, म्हणजे एका घराची माहिती संपली. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, ओळख क्रमांक 2 सिलेक्ट करायची, ओळख क्रमांक 3 सिलेक्ट करायची, 4 आणि 5 एका दिवसामध्ये त्यांनी आतापर्यंत जेवढं काम केलेलं आहे तेवढं प्रत्येक ओळ चेक करायची. सर्व माहिती बरोबर असेल तर ठीक आहे, फक्त या ठिकाणीच आपल्याला क्लिक करायचं आहे. सपोज सेकंड कंडिशन अशी असेल की सदर प्रगणक यांनी जे कुटुंबाची माहिती भरलेली आहे किंवा गणना घराची माहिती भरलेली आहे त्यात काही विसंगतपणा आढळला सुपरवायझर यांना, तर टिप्पणी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. समजा या ठिकाणी त्यांना प्रश्न क्रमांक 5-6 मध्ये कुठंतरी विसंगतपणा आढळला, मग टिप्पणी या ठिकाणी ते क्लिक करतील. या ठिकाणी टिप्पणी लिहा, म्हणजे असं काही अर्ज लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला सोप्या भाषेत 1 ओळीमध्ये किंवा 2 ओळीमध्ये माहिती लिहायची. थोडक्यात प्रश्न क्रमांक 6 अंतर्गत विसंगतपणा आढळला, प्रश्न क्रमांक 7 मध्ये माहिती पुन्हा तपासावी. या पद्धतीने प्रश्न क्रमांक नमूद करायचा आणि आपलं तुम्हाला काय वाटत असेल ते मराठीत लिहून द्यायचं. सादर करा या ठिकाणी क्लिक केलं की त्या प्रगणक यांना ती माहिती पोहोच होईल किंवा ती माहिती त्यांना मोबाईल ॲपमध्ये दिसणार आहे. याच पद्धतीने आज
एका प्रगणक यांची माहिती आपण 5 का 6 घरं होतं ते सर्व ओळख क्रमांक चेक केले. मग दुसरं प्रगणक घ्यायचे, त्यांनी 4 घरं केले असतील तर 4ही घरं त्या ओळख क्रमांक ओपन करायच्या, आता जशा पद्धतीने सांगितलं ते, आणि त्यांची सर्व माहिती ठीक आहे किंवा टिप्पणी या पद्धतीने ॲक्सेप्ट करायची. त्यानंतर समजा हे XYZ प्रगणक असतील, यांनी आपल्या क्षेत्राअंतर्गत चतुर्सीमेअंतर्गत सर्व इमारतींची माहिती कंप्लीट केलेली आहे. मग अशा वेळेस काय करावं, इथं बघा इमारत क्रमांक 210 होते, त्यांनी 210 इमारती भेट दिली. गणनाघर क्रमांक 208, म्हणजे त्यांनी आरंभ बिंदूपासून तर अंतिम बिंदूपर्यंत सर्व इमारतींची माहिती कलेक्ट केलेली आहे. मग अशा वेळेस काय करायचं, या घर यादी गटाचे काम पूर्ण झाले आहे का, म्हणजे सदर प्रगणक यांचे काम पूर्ण आहे का, मग या ठिकाणी क्लिक करायचं. या चेकबॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर इथं ही टॅब ॲक्टिव्ह होणार आहे. पहिले ही टॅब ॲक्टिव्ह नसेल, मग आता ही टॅब ॲक्टिव्ह होईल. मग सर्व नोंदी संक्रमित झाल्या आहेत, आता सक्रिय करा या ठिकाणी क्लिक करायचं. परत या चेकबॉक्सवर क्लिक करायचे, मी सर्व माहिती असं तसं सूचना असेल कुटुंबाची प्रलंबित नाही, मी खात्री केली. मग आपल्या बोटाने या ठिकाणी या पद्धतीने असं सिग्नेचर करायचं आपलं आणि सादर करा या ठिकाणी क्लिक करायचं. मग यशस्वीरित्या सिंक केलेली आहे या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. आणखी एक माहिती मित्रांनो सांगायचं आठवण आलं, आणखी एक माहिती महत्त्वाची म्हणजे प्रत्येक 5 ते 6 ओळख क्रमांक आपण चेक केला की आपल्याला सुपरवायझर यांना सिंक डाटा करायचा आहे. जेव्हा तुम्ही सिंक डाटा करणार तेव्हाच तुमची माहिती तुमच्या वरच्या लेवल चार्ज ऑफिसर तिथं पोचणार आहे, म्हणजे रोजचं काम तुमचं नमूद होणार आहे. म्हणजे प्रगणक 6 असतील त्यांचं प्रत्येक वेळेस 4-4, 5-5 घरांचं काम आपण चेक केलं की सिंक डाटा करायचं विसरू नका. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, या पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष पेट्रोल पंप, एअरपोर्ट किंवा मग अशा ज्या इमारती आहेत यांना कशा पद्धतीने नंबरिंग द्यायची आणि यांच्या वापर कशा पद्धतीने लिहायचा किंवा वापर प्रकारानुसार प्रत्येक इमारतीला कोणता पर्याय निवडायचा, निवासाव्यतिरिक्त किंवा इतर जे पर्याय आहेत, मग ते सर्व पर्याय आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. इमारतीमध्ये जे तुम्हाला डाऊट आहे तो सर्व डाऊट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. ओके, कोणत्या इमारतीला कशात घ्यायचं, कशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 7 मध्ये त्याचा वापर नमूद करायचा. चॅनल सबस्क्राईब करा, मी जेवढे व्हिडिओ तयार करणार आहे आपल्याला मिळत राहतील.